तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर गुरुनाथ मोकाशी, ज्यानं 2 ओव्हरला अगदी फक्त 14 धावा दिल्या आणि 2 महत्वाच्या विकेट काढलेल्या आहेत. गुरु मोकाशी ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. अमित पष्टे सारख्या महागड्या खेळाडूची विकेट काढून हा सामना टर्न केला. गुरु मोकाशी वियान स्ट्रायकर गोलंदाज मॅन ऑफ द मॅच. प्लीज वेलकम. तर मॅचला सुरुवात या ठिकाणी होते. गोलंदाज बॉलिंग मार्कवर एक्स होता कर्णधार रोहित पाटील कुणबी 11 टीमकडनं बॉलिंग मार्कवर. आणि या ठिकाणी समोर बॅटिंग आहे श्री बालाजी चॅम्पियन. 11 वाजून 10 मिनिटांनी या ठिकाणी मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल पडतोय. 20 मिनिटात 4 षटका समाप्त झाली नाही तर मात्र बाउंड्री लाईनचा फिल्डर हा सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी ठेवावं लागेल पॅनल्टी म्हणून. आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला मात्र होऊ शकेल. बोथ टीम. पहिला बॉल भरत बागुलला मात्र चकवा देणाऱ्याला दे यष्टीवर आदळला आणि रोहित पाटील ज्युनियरनं मात्र सिनियरला बीट केलंय. एका गावातील खेळाडू एकमेकांसमोर टक्कर देतात, स्वतःला सिद्ध करतात. हीच खासियत मात्र लीग क्रिकेट फॉर्मॅटची राहिली आहे. आणि आता कुणबी समाज क्रिकेट लीग वाडा विक्रमगड चर्चा आहे या स्पर्धेची संपूर्ण महाराष्ट्रभर. मॉर्निंग क्लबचे मी धन्यवाद मानेन की आपण क्रिकेटची जन्नत उभी केली आहे. गुडलेनचा बॉल टॉस झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट जातोय. प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. कुणबी 11ची पॉवर. कप्तान रोहित पाटील बॉलिंग मार्कवर आपली ध्येयबोली पॉझिटिव्ह दाखवते डॉट बॉलनं. गुडलेनची बॉल मात्र हाताळायला सुरुवात केलेली आहे. भरत बागुलला 2 वेळा हुकवलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल सरळ फेकून दिलाय सीमा रेषा पार. आणि इथे येतोय षटकार. 2 बॉल डॉट सहन केले भरत बागुलने. तिसऱ्या बॉलला मात्र प्रहार केलाय आणि 6 धावा षटकार. मिड विकेटला मात्र एक टायमिंग टेम्परामेंट बेमिसाल. 7 धावा येत आहेत. कुठेतरी 2 बॉल डॉटच्या जखमीवर मात्र मलम सोडला गेलाय. परंतु इथे अजूनही धावपळ आणि संघर्ष बाकी राहतोय. कारण 2 बॉल डॉट एक षटकार आहे. धावा 6 आहेत. रन रेट चांगला आहे. 3 बॉल अजूनही पॉवर प्लेचे बाकी राहत आहेत रोहित पाटीलचे. रोहित पाटीलनं लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. म्हणजे काहीतरी वेगळं या बॉलला तो घडवणार आहे. कॅच झाली नाहीये. बाउंड्री अडलीये. एक धाव मात्र मिळते. दुसरी धाव थांबली जाते. थोडं मिस टायमिंग झाले होते. कॅच थोडी पुढे गेली होती. धोका मात्र नव्हताच आणि त्यामुळे संधी निर्माण करण्याचा प्रयत्नात रोहित पाटील होते. भरत बागुल नॉन स्ट्राईक एंडला येतात एक ग्राउंड सिंगल घेऊन. आणि आता स्ट्राईक एंडला संधी मिळते केतन मेने यांना. मॅन फ्रॉम डोंगस्ते. स्कोर झालाय 4 बॉलमध्ये 7 धावा. 7 धावांनी आता मात्र चांगल्या पद्धती वर्णी लागते 4 बॉलमध्ये. रोहित पाटीलचा येतो या ओव्हरचा 5वा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि समोर उभा टाकला केतन मेने. श्री बालाजी चॅम्पियनची एक ताकद. स्लीप झोन मध्ये दयांची फिल्डिंग पाहायला मिळते. 40 प्लसचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. काय जबरदस्त प्रात्यक्षिक आहे. आजच्या दिवसामध्ये 40 प्लसचे खेळाडू चांगला देहबोली पॉझिटिव्ह दाखवत आहेत. गुरु मोकाशी यांनी मॅन ऑफ द मॅच घेतली. वियान स्ट्रायकर मॅच जिंकला डीएम एंटरप्राइजच्या विपक्षामध्ये. म्हणजे 40 प्लसची खेळाडूंची ताकद कुणबी समाज क्रिकेट लीगमध्ये मात्र छाप टाकतीये. कालच्या दिवसामध्ये कल्पेशजी पष्टे यांनी विकेट घेऊन आपल्या बॉलिंगचा नजराणा पेश केलाय. आज गुरु मोकाशी गाजलेत आणि आता दया योगेश मात्र मैदानाच्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रोहित पाटील एक तुल्यबल गोलंदाज आहे. त्याच्या विकेट काढण्याची धमक आहे. डाय झाली असती. कॅच बनली असती. बॅकअप सुद्धा होता. आणि ते भरत बागुला जीवनदान मी तर म्हणेन. कारण ही मॅच तेवढी भारी आहे. हा सामना टफ आहे आणि या मॅचमध्ये झोकून द्यावं लागेल. 100% एफर्टनं खेळावं लागेल. आणि ही कॅच झाली असती, डाय टाकली असती तर कुठेतरी रनआउटला संधी सुद्धा होती. बॉल अडला असता तर दया तयार होते. परंतु तसं न करता बॉल टर्न झाला. बॉल फिरला आणि त्या बॉलवर मात्र एक 2 धावांचं मात्र या ठिकाणी बहुमूल्य सहकार्य मिळालं. स्कोर होतोय 10 धावा. पहिल्या षटकाचे सुरुवातीचे 2 बॉल डॉट आले. त्यानंतर षटकार बसला आणि सिंगल डबलनं रन रेट कव्हर केला. 10 धावा. आणि आता दुसऱ्या षटकाला लगेच सुरुवात केली जाईल. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पहिल्यांदी समाप्त करा. म्हणजे तुम्ही संकट मोचनचं या ठिकाणी 5वं षटक टाकू शकाल कुणबी 11 टीम.
बॅटिंग या ठिकाणी मात्र पहिल्या ओव्हरला विकेट आली नाहीये. रोहित पाटीलला यश विकेटचं मिळालं नाहीये. 10 धावा खर्च करून बसलेला आहे आणि आता दया यांच्यावर मात्र भरोसा केली जाते. विकेट काढेल का दया? शूट करेल का विकेटला? गोलंदाज दया शूटआउट विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळख आहे या गोलंदाजाची. कित्येक वर्ष कारकीर्द गाजवली. वाडा प्रीमियर लीग मध्ये 4 विकेट लगातार घेण्याचा रेकॉर्ड याच गोलंदाजाच्या नावावर आहे. 5 विकेट सुद्धा एक फायनल मॅचला मात्र घेतल्या होत्या. खतरनाक गोलंदाज म्हणून ओळख आहे. ती आठवण आज करून देतील का 40 प्लसचे खेळाडू मिस्टर दया? स्ट्राइक एनला पाहत आहे केतन मेने. फॅन जरा फॅन फिरवा. आणि हा बॉल पाहिला आपण तर वाईट बॉलचा इशारा येतोय. फॅन जरा मूव्ह करा. वा आणि इथे मात्र येतोय डॉट बॉल. एकंदरीत बघितलं आपण तर इथे थोडं सस्पेन्स पाहायला मिळतोय. हार्ड हिटर बॅटर आहे केतन मेने. त्याच्या बॅटमधनं 2 चौकार 2 षटकार आले तर मोठी धावसंख्या उभी राहील. विकेट आतामध्ये राहतील का? कारण 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरला विकेट आलेली नाहीये. समीकरण वेगळी वाटत आहेत या मॅचमध्ये. व्हॉट अ शॉट! मल्टी हिट. चेंडू जातोय 90 फीट. षटकार 90 फीट. दॅट्स अ ह्यूज सिक्सर. षटकार पाहायला प्रेक्षक येत आहेत. डॉट बॉल. पुन्हा ब्रेक नंतर आपण भेटतो. या मॅच मध्ये जाऊया. बॉल झाले एकंदरीत 10. धावसंख्या फळकर पोहोचते ती 18. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 2 बॉल डॉट. एक षटकार आला. एका बॉलवर 2 धावा आहेत. 8 धावा आलेले आहेत. 10 बॉलमध्ये स्कोर झालाय एकंदरीत 18 धावा. सुपर मात्र गेम प्लॅनिंग पाहायला मिळते. ही मॅच खूप महत्त्वाची जिंकण्याकरता. यापुढील फाईट असणार आहे. SS फायटर विपक्ष ओम स्ट्रायकर. सबसे बडा और कडा मुकाबला. पब्लिकमध्ये चर्चा या मॅचची सर्वाधिक आहे. SS फायटर हार्ड हिटिंग बॅटर आहेत आणि ओम स्ट्रायकर मध्ये सुद्धा काही जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीम तयार राहायचे प्लेइंग 11 लिस्ट घेऊन. स्लोवर अँड मिस. स्लो बॉल टाकला आणि खेळवलंय बॅटरला. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. नाव आहे दया. कित्येक मैदान गाजवलेले दयेशांनी. आता पुन्हा एकदा डॉट बॉल. बघा 5 बॉल मध्ये 3 बॉल निर्धाव आहेत. बॅटरला या ठिकाणी प्रेशर मध्ये आणतो या गोलंदाज. बघूया षटकातील अंतिम बॉल. हवेमध्ये बॉल आणि या ठिकाणी पाहता आपण काय फिल्डिंग आहे. लाजवाब रोहित पाटीलची. 3 धावा वाचवलेल्या आहेत. बाउंड्री अडवलेली आहे. क्या बात आहे. दयाने 3 बॉल डॉट केले आणि शेवटी म्हणून दाखवलं करून दाखवलं. दया आहे ना.
2 ओव्हर समाप्त झाल्या. धावसंख्या फळकावर पाहिली आपण तर पोहोचलेली आहे 19 वरच. पहिल्या ओव्हरला 10, या ओव्हरला 9. दया यांनी रन रेट थांबवलाय. मोठी धावसंख्या होऊ दिली नाहीये. 10च्या आतमध्ये रन रेट ठेवलाय आणि तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. टायमर लावलं गेलंय त्यामुळे आपण तिसऱ्या षटकात सुरुवात करावी. कुणबी 11 टीम. काय मॅच आहे. सामना श्रीबालाई चॅम्पियन सारखे हार्ड हिटर बॅटर असताना धावसंख्या ही 25, 27, 28 जाऊन येत आहे 19 वर थांबवलेली आहे. म्हणजे रन रेट खेचायला सुरुवात केली कुणबी 11नं. आत्ता मात्र हात खोलावे लागतील भरत बागुल यांना, केतन मेने यांना, कारण त्यांच्याकडे तेवढं बॅटिंग ऑर्डर आहे. रोशन लारा या बॅटरला लवकरात लवकर क्रीजवर आणणं गरजेचं राहील की नाही हे गणित मात्र ठरवतील. परंतु इथे तिसरं षटक 40+ खेळाडू योगेश पाटील बॉलिंग मार्कवर आहेत की विशाल पष्टे 2 पैकी 1 गोलंदाज गोलंदाजी करेल. शेवटची 2 षटकांकरिता मात्र कोण थांबेल हे सुद्धा गणित लागले जाईल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपण पाहतात योगेश यांना. दयेश यांची बॉलिंग चालल्यामुळे योगेश यांच्यावर सुद्धा विश्वास दाखवलाय. विकेट काढण्याकरिता बॉलरला आणलं गेलंय कारण या बॉलरकडे क्षमता आहे चेंज ऑफ पेस करण्याची. आणि हा बॉल वाईडचा बॉलचा इशारा येतोय. बॅटरनं खूप शपलून खेळण्याचा प्रयत्न केला. दिशा खूप लांब भरकटली होती. अवंत धावेने स्कोर कार्ड मात्र या ठिकाणी वाढतोय 20 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर या ठिकाणी व्हाईट बॉलनं सुरुवात झालेली आहे. एखादा वाईट बॉल जात असतो परंतु विकेटला महत्व राहील. जोपर्यंत विकेट पडत नाही तोपर्यंत रन रेट थांबेल याचं गणित जोडता येणार नाही. व्हॉट अ शॉट. काढली विकेट. ज्या करिता बॉल हातामध्ये घेतला होता पहिल्याच बॉलला विकेट काढली योगेशांनी. फसवले बॅटरला आणि इथे मात्र भाग पडलं शॉट खेळण्याकरिता. चॉकलेट टाकलं, फसला केतन मेने. बॅक टू डग आउट. पहिला धक्का श्री बालाजी चॅम्पियन टीमला. धावा 20 असताना. थँक्यू. हॅलो, एक मिनिट मॅच स्टॉप करायची आहे. पंच 2 मिनिटं जरा. कमिटीचा निर्णय स्टॉप. 2 मिनिटं. एक महत्वाची सूचना आहे. टॉप 6 मध्ये 6 संघ आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या 3 मॅच आहेत. 3 मॅच मध्ये जे विजय संघ असतील त्यांचा विनिंग रन रेट टॉप 1च्या पोझिशनला असेल तो डायरेक्ट फायनल खेळेल. मॅच जिंकल्यानंतर टॉप 3 निघतील. टॉप 3 मधून जो टॉप 1ला रन रेट न असेल तो 1 नंबरला जाईल. म्हणजे फायनलला 1 नंबरला. 1 मिनिट हा, लक्ष असू द्या जरा सर्व संघ मालक आणि कर्णधार. सुपर 6च्या मॅच आहेत त्याच्यामध्ये जो टॉपला रन रेटला राहील ह्या मॅचमध्ये, ह्या एक मॅचमध्ये तो 1 नंबरला राहील. ज्याचा 2 नंबरला रन रेट असेल तो 2 नंबरला राहील आणि ज्याचा 3 नंबरला रन रेट असेल तो 3 नंबरला राहील. त्याच्यानंतर पहिली सेमीफायनल 1 नंबर आणि 2 नंबरची होईल. त्याच्यानंतर जो जिंकेल तो डायरेक्ट फायनल खेळेल आणि जो हरेल तो 3 नंबरला राहणाऱ्याशी खेळेल आणि त्याच्यातून जो जिंकेल तो फायनलला जाईल. तरी सर्व कर्णधारांनी आणि संघ मालकांनी याची नोंद घ्या की तुम्हाला रन रेटचा पण विचार करायचा आहे. जर तुम्हाला 1 नंबरला राहायचं आहे तर, 2 नंबरला राहायचं आहे तर नंतर कुठलीही सबब ऐकली जाणार नाही. कोणाला जर समजलं नसेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. म्हणजे थोडक्यात काय आहे तर रन रेटनं जिंकणं हाच पर्याय. हा, रन रेटनं आपण टॉपला राहाल तर आपण फायद्यात राहाल. थोडक्यात बाब
म्हणून रन रेटला राहण्याचा प्रयत्न करा. इट्स अ शो टाइम. भूया गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहताय आपण योगेश पाटील यांना. लीग फॉर्मॅटमध्ये रन रेटलाच राहणं खूप महत्त्वाचं असतं, जिंकणं महत्त्वाचं असतं. या दोन गोष्टी डोक्यामध्ये असल्या पाहिजेत. पहिल्यांदा जिंकणं, त्यानंतर रन रेटला राहणं. नेक्स्ट बॉलवर काय किस्सा घडतोय, येणारा बॉल ठरवेल की विजयाकडे कोण जाणार. येणारा बॉल ठरवेल रन रेट किती वाढणार. सॉफ्ट हँडला खेळलाय बरोबर, धोकादायक बॉल होता, ताकद दाखवली नाही, धोका होऊ शकला असता कारण हा विकेट टेकर गोलंदाज आहे, अनुभवाने मोठा आहे योगेश पाटील. पहिल्या बॉलला विकेट काढली आहे, दुसऱ्या बॉलला या ठिकाणी मात्र बघता आपण प्रयत्नात आहे आणि आता सिंगल मिळाली. धावसंख्या 21. अगदी तुल्यबल मात्र फिटफाट फाईट चाललेली आहे. जिंकायचं आहे पण रन रेटनं जिंकायचं आहे, पुढे जायचं आहे पण रन रेटनं जिंकून पुढे जायचं आहे. हा हेतू मात्र डोक्यामध्ये ठेवावा लागेल इथून पुढे मॅचेसला. पहिला सामना झालाय, हा दुसरा सामना आहे, अजून एक सामना मात्र या ठिकाणी बाकी राहील. मजा येईल मॅचला. ऑफस्टमच्या बाहेर बॉलला भिरकवलंय, वाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अवांत धावेनं स्कोर मात्र वाढतोय स्कोर कार्डवर. 30 षटक सुरू असताना धावसंख्या 22 वर आहे. बॉल झालेत या तिसऱ्या ओव्हरचे 2. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. 2 बॉल हाताळताना विकेट काढली आणि 2 वाईट बॉल सुद्धा टाकलेत. एका बॉलला सिंगल आहे. गोलंदाज तयार योगेश. स्ट्राईक एंडला बॅटर पाहत आहे परत बागुल. मागच्या 15 वर्ष फॉर्म मध्ये राहिलेला बॅटर आहे. असं एकही वर्ष नाही की हा बॅटर इन फॉर्म झालाय. श्री बालाजी चॅम्पियन मध्येच जेव्हा जेव्हा लीग असते त्यावेळेस या खेळाडूची मात्र पहिल्यांदा निवड वर्णी लागते. पुल केले बॉलला, चेंडू होते सीमा रेषेकडे. वाट कॅच, योगेश पाटील केली कमाल. पुन्हा एकदा विकेट काढलेली आहे. संघर्षाचा संकनाद करणारा हा गोलंदाज आहे. विकेट पडत नव्हती 2 ओव्हरला, काढून दाखवल्या 2 विकेट महत्वाच्या. केतन मेने, भरत बागुल बॅक टू डगआउट. साईनाथ पष्टे हार्ड हिटर. आत्ता मजा येणार आहे कारण एका बाजूला 40 प्लसचे गोलंदाज, दुसऱ्या बाजूला सिनियर खेळाडू आहेत. श्रीबालाई चॅम्पियन मधल्या टीम मधील भरत बागुल सिनियर, नंतर साईनाथ पष्टे हे सिनियर खेळाडू आहेत. अनुभवाला दाद देतात या मॅच मध्ये. भरोसा केलाय साईनाथ पष्टेवर. गोलंदाज तयार. रोशन लारला घेऊन या ठिकाणी 20-25 धावांची पार्टनरशिप करायचीच आहे. साईनाथ पष्टे गेम प्लॅनिंग करणार का की योगेश पाटील थांबवणार. हा बॉल या ठिकाणी पाहताय स्लोचा वापर करण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली. वाईड बॉल. अवांत धावेनं धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते 23. म्हणतात ना केल्या विना समजत नाही, तिथे गेल्या विना कळत नाहीये. क्रीज पट्टीवर उभं राहिल्यानंतर बॉलिंग करते वेळी काय आत्मविश्वास लागतोय गोलंदाजाला माहित असतं. ऑन साइडला मात्र बॉल तटवला गेलाय. चांगली फिल्डिंग सागर पाटील मात्र या ठिकाणी केली. 1 धाव कव्हर होतीये. एकेरीनं आकडा मात्र जाऊन पोहोचतोय. धावसंख्या फळकार मात्र येते ती तब्बल 24 धावा. तिसऱ्या ओव्हरचे बॉल झालेत एकंदरीत 4. 2 बॉल शिल्लक राहत आहेत. 2 बॉल नंतर मात्र स्ट्रॅटेजिक टाइम आउट येईल. ब्रेक असेल, ड्रिंक ब्रेक, आणि नक्कीच त्यानंतर 2 षटकं हाणामारीची बाकी राहतील. हे 2 बॉल रारा या ठिकाणी मात्र फिरवतील का षटकारांचा गारा. ला रा धोका नव्हता. हार्ड कॅच परंतु दयानी प्रयत्न केल्या होत्या आणि इथे 2 धावा मात्र मिळत आहेत. चर्चा या मॅचची एकच आहे, लारा 5व्या षटकापर्यंत राहील का. लारा राहिला रोशन पाटील तर मात्र धावसंख्या खुऱ्यानं ओढली जाईल. साईनाथ पष्टे सुद्धा एक हार्ड हिटर. या मैदानात कित्येक षटकार हॅट्रिक ज्याच्या नावावर आहेत. मॅन फ्रॉम मुसारने, मॅन फ्रॉम चिंचगड दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी गोलंदाज योगेश पाटील. किर्लीचं मैदान एक प्रॅक्टिसवाला खेळाडू आहे. वाडा प्रीमियर लीग त्या ठिकाणी कित्येक वेळात झालेली आहे. वाडा तालुक्याची टॉप 1 खेळपट्टी म्हणून त्या खेळपट्टीची ओळख आहे आणि मातीचं पिच आहे, तिथे प्रॅक्टिस सराव केलेला हा खेळाडू आहे. गोलंदाज बॉलिंग मार्कवर. लेंथ काय सुपर्ब आहे.
आणि हा बॉल मात्र या ठिकाणी डॉट आहे. कुठलं अपील केलं नाही रोशननं, लाईन फेरली, खूप चांगला चेंडू निघून जातोय आणि योगेश पाटील याच्या चेंडूला समर्थन दिलंय आणि 3 ओव्हर समाप्त होत आहे. धावसंख्या फळकावर मात्र या ठिकाणी झालेली आहे 26 धावा. योगेश पाटीलनं धावा रोखलेल्या आहेत. वाईट बॉलच्या धावा आल्या त्या फक्त धावा आल्या, सिंगलच्या 2 ते 3 धावा आल्या, त्यानंतर मात्र विकेट महत्वाच्या फोडल्या गेल्यात. पार्टनरशिप तोडली आहे आणि हाणामारीसाठी रोशन आणि साईनाथ या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत. पात्रा, ऐकत राहा, वाडा, विक्रमगड तालुका कुणबी समाज क्रिकेट लीगचा धमाका. बजाव. ब्रेक मध्ये आपण पाहू शकता स्कोर झालेला आहे 26 धावा 3 ओव्हरला. फायटिंग टोटल 50 की 60 जाणार. चर्चा या मॅच जरूर होणार आणि याच मैदानात येतोय पुढचा मोठा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. ओरम आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा 1,11,000 वैतरणेश्वर चषक. गातेसकरांचं आयोजन, भव्य स्पर्धा. आयोजक सागर पाटील, जगदीश पाटील, सत्यवान भोईर, नितेश पाटील. जरूर पहा 10 जानेवारी ते 15 जानेवारीला मेगा फायनल. ओपन क्रिकेट सुद्धा असेल, एक गाव एक संघ सुद्धा असतील. वाडा क्रिकेट WCA टीम मात्र खेळतील. 40+ टीमला सुद्धा संधी असेल, मजा येईल. लाखाची स्पर्धा. आता मात्र यावर्षी 1,11,000 बक्षीस वाढताना पाहायला मिळेल. याच महिन्यातील स्पर्धा आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर पाहू शकता आपण रोशन पाटीलला. ऑन साइडला मात्र बॉलला तटवलं गेले. मिड विकेट डीप क्षेत्रामध्ये बॉल येतो आणि इथे एक धाव कंप्लीट केली जाते. शेवटची हाणामारीची 2 षटकं आहेत आणि या 2 षटकांमध्ये अटॅकची गरज आहे, धावांची गरज आहे आणि याच 2 षटकात जेवढ्या धावा रोखता येतील तेवढा स्पीडअप या ठिकाणी मॅच मध्ये करायची आहे. गोलंदाज बॉलिंग मार्क रोहित पाटीलला पाहू शकतायत. 5 बॉल शिल्लक राहत आहेत. लोवर फुल टॉस बॉल रोहित पाटीलने डॉट केलाय. या डॉट बॉलची किंमत रोहित पाटीलला स्वतः माहित आहे. रोहितला माहित आहे की 50च्या आत मध्ये रोखायचे तर किमान 2 बॉल डॉट करायचे आहेत आणि 1 बॉल तर डॉट केलाय. कारण 12 बॉल पैकी जर आपण 4-5 बॉल डॉट करू शकलो, मारून मारून 5 बॉल मध्ये किती षटकार जाणार. त्यामुळे या ठिकाणी रोहित पाटीलने 1 बॉल डॉट केलाय 2 मध्ये. गोलंदाज तयार. रोशन पाटीलला आता आपली बॅटची चमक दाखवावीच लागेल आणि इथे दाखवण्याचा प्रयत्न. हार्ड कॅच आहे खूप आणि पकडली. सागर पाटीलने कॅच पकडली. महत्वाची विकेट रोशन लारा. बॅक टू डगआउट. मोठा धक्काच बसतोय श्री बालाजी चॅम्पियन टीमला. असो हा बॅटर त्या वेळेस खेळलाय. हा इतिहास या खेळाडूचा मात्र या ठिकाणी कोणी लपवणार नाही.
हा डेंजर बॅटर आहे. नाव आहे कुणाल. श्रीबालाई चॅम्पियनची एक ताकद पॉवर. रोशन तयार, रोहित तयार. परंतु इथे स्लो बॉलनच मात्र आपलं हतियार वापरतोय रोहित पाटील. रोशनला बाद केलं आणि आता मात्र कुणालला बीट करतायत. 2 बॉल डॉट केले, 1 विकेट काढलेली. एक कप्तानाची साजेशी कामगिरी या ठिकाणी गोलंदाज रोहित पाटील करतोय. म्हणतात ना रक्तात की क्रिकेट असावं लागतं. सचिन पाटील एक चांगले गोलंदाज होऊन गेले आणि त्यानंतर परंपरा रोहित पाटील राहुल पाटील ठेवतायत. वाट बॉलिंग यार, भावेश पवारची आठवण करून दिली. एवढे स्लो बॉल टाकलेले आहेत की बॅटरला अक्षरशः बीट केले आणि लगातार 4 स्लो बॉल टाकलेले आहेत. कंटिन्युटी काय लाजवाब. नेक्स्ट बॉल काय घडतंय, बॅटरला आता मात्र नजर ठेवून बॉलर राहावं लागेल. स्लो बॉलला एक आपलं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. स्लो बॉल खेळण्याकरिता प्रॅक्टिसचा सरावचा खूप भरणा लागतो मित्रांनो. गोलंदाज तयार. अलग झलक वाला शॉट था. विकेट काढली. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट. अजिबो गरीबो अवस्था या गोलंदाजाने अक्षरशः बॅटरची करून टाकलेली आहे आणि इथे मात्र धक्काच बसतोय या डीजे. चौथ्या ओव्हरला फक्त 1 धाव, ती सुद्धा पहिल्या बॉलला दिली. त्यानंतर दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलला विकेट, चौथा बॉल डॉट, पाचवा बॉल डॉट, 6व्या बॉलला सुद्धा विकेट. अमेझिंग बॉलिंग, ते सुद्धा एवढ्या महत्वाच्या मॅचला. राहुल पाटील पॅकर यांच्याकडनं या ओव्हरसाठी रोहित पाटीलला 500 रुपीज, 500 रुपये कॅश प्राइस बक्षीस येते. ओनर खुश झाले. राहुल पाटील ओम साई बोरवेलचे प्रोप्रायटर. काही जबरदस्त मात्र मॅच स्पर्धा आपण या ठिकाणी रंगताना पाहताय. कुणबी 11 टीम आज संघर्षामध्ये यंगस्टर खऱ्या अर्थाने सिनियरला पुरून उरलेत. रोहित पाटील अमेझिंग बॉलिंग. दया कमी धावा दिल्या. योगेश पाटीलनं महत्वाची विकेट मिळत नव्हती. रोहित पाटील टेन्शनला होते. योगेशनं मात्र विकेट काढून दिली आणि रोहित पाटील यांचं टेन्शन रिलॅक्स केलं. त्याचा फायदा झाला. चौथ्या षटकात ज्याने एकच धाव दिली आणि आता विशाल बॉलिंग मार्कवर विशाल पष्टे ज्यांना शेवटच्या षटकासाठी ठेवलंय. योगेश पाटील यांनी स्वतः जबाबदारी तिसऱ्या वर्षी घेतली आणि म्हणून विशाल पष्टे अंतिम षटकाला बॉलिंग करतायत. गोलंदाज तयार. साईनाथ पष्टे ये नाम पालघर डिस्ट्रिक्ट में फेमस है. बोलण्यात हार्ड हिटर, क्रिकेटमध्ये हार्ड हिटर. गोलंदाज तयार. पहिला बॉल, ते सुद्धा या ठिकाणी मात्र थांबतायत. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी बॉल टाकेल गोलंदाज विशाल पष्टे. 5 षटकार मारण्याची क्षमता आहे. रेकॉर्ड केला या मैदानात साईनाथ पष्टेनं. आणि हा बॉल निघालाय थेट शॉर्ट लेग झोन मध्ये. पंचांचा इशारा येतो. या बॉलवर धावा येत आहेत. वाईड +1. 2 धावा येत आहेत. अवांतर धावेने स्कोर कार्ड वाढतोय 2 धावांनी. धाव फलक मात्र येतोय फायटिंग टोटल कडे वाटचाल होताना. 29. या ओव्हरला जर 22 धावा आल्या तर 50 आकडा येईल. 4 षटकार येतील का या ओव्हरला? पर्याय नाहीये दुसरा श्री बालाजी चॅम्पियन टीमकडे. गोलंदाज वारंवार डेड बॉलसाठी थांबतायत. दुसरा बॉल. गुड लेंथ वाली बॉल या ठिकाणी टॉट पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. रोहित पाटीलच्या पावलावर पाऊल ठेवतोय हा गोलंदाज. पहिलाच बॉल या ठिकाणी गुड लेंथचा टाकलाय आणि बॉल मिडल केलाय. बॅटच्या रडारमध्ये सापडलेला विकेट किपर तेवढा शाबूत आहे. खरं तर यात केमिस्ट्री खूप चांगली आहे विकेट किपर गोलंदाजामध्ये. एवढ्या दूर राहून विकेट किपर अगदी आरामातरित्या डॉट बॉल येईल या अपेक्षेने राहत आहेत. चुकी केलीये. फुल टॉस दिलाय आणि हा बॉल नो बो प्लस षटकार. 7 धावांचा बोनस अचानक मिळालाय. लोअर फुल टचचा नाद हा खूप डेंजर असतो मित्रांनो. जातोय षटकार. हा 5 बॉल शिल्लक राहत आहेत.
मॅनपॉम नारे सागर गावले. 2018 38 फायनल घेतले होते नारे टीमनं विसरता कामा नये याच वाडा टेनिस विश्वामध्ये. मेन बॅटर राहिलेले आहेत. तब्बल 9 मालिकावीर ट्रॉफी लगातार घेतल्या होत्या सागर गावलेनं. ही खासियत आहे या प्लेअरची. आज ही चांगली चमक दाखवत आहेत आणि खास करून म्हणजे ओपन क्रिकेट भिवंडीमध्ये जास्त खेळत आहेत आणि आजही त्यांच्याकडे ती क्षमता आहे षटकार चौकार लगवण्याची. गोलंदाज बॉलिंग मार्क विशाल पष्टे आता संकटात आहेत. या संकटातून मात्र त्यांना दूर करण्याचा प्रयत्न मात्र होईल का. एकदा कव्हर की दुसऱ्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि बॉल हातामध्ये उडवताना जागेवर पकड करतायत. पुन्हा एकदा बॉल थ्रो करतायत. साईनाथ पष्टेने कॉल केलाय. साईनाथ पष्टे पोहोचतील का आणि इथे मात्र पाहायला मिळतं विकेट. सॅक्रिफाईस केली ही विकेट धावांकरिता साईनं. कारण धावा येणं गरजेचं आहे. षटकार आला होता 9 बॉलवर 7 धावांचा बोनस मिळाल्यानंतर या बॉलवर धावा येत आहेत किती 2 रनआउटची विकेट आणि धावसंख्या टोटल मात्र जाऊन पोहोचते 38 38 धावा. 4 बॉल अजूनही बाकी राहत आहेत. न्यू बायटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत मिस्टर भावेश. भावेश घोडविंदे बॅटिंग स्टान्सवर तयार. भावेश घोडविंदे मागे थांबलेले आहेत आणि शेवटचे 4 बॉल असताना त्यांना मात्र संधी मिळालेली आहे. विशाल पष्टे थोडं हाई समनाला वाटत. साईनाथ पष्टे एक मोठा हार्ड हिटर बाद झालेला आहे. गोलंदाज तयार राईट ओव्हर द विकेट. परंतु धावा खूप जास्त खर्च केला विशाल पष्टेनं. अपेक्षा नव्हती एवढ्या धावा देतील असं. यॉर्कर लेनचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. एक धाव मिळते. खोलवर टप्प्यात चेंडू हाताळला होता आणि त्यावर एक सिंगल धाव कव्हर केली आहे. स्कोर जाऊन पोहोचतोय 39 39 धावा. कुणबी समाज क्रिकेट लीग या क्रिकेट लीगनं सुरुवात वाडा तालुक्यातून सुरुवात झाली आणि आता मॉर्निंग क्लबच्या एक आयोजनामध्ये अजून एक तालुका वाढला विक्रमगड तालुका. वाडा विक्रमगड एकत्रित कुणबी लीग. सुरेख फटका ऑन साइडला येतोय. गॅप काढण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय या ठिकाणी फिल्डर कडनं. थ्रो खर्रा विकेट किपर कडे. आता धावांची खैरात. बॉल अजूनही फील्ड होत नाहीये आणि इथे पाहतोय आपण बघा धावा आल्या किती या बॉलला तर 3 धावा पळून काढलेल्या आहेत. तीन धावा आलेल्या. काल असं बिग बॅश मध्ये सुद्धा असंच झालं होतं आणि त्यावेळेस मात्र 3 धावा पळून काढल्या होत्या उस्मान पटेलनं. गोलंदाज तयार. इनसाइड आउट. कॅच आहे परंतु झेल कोण घेणार. कॅच झालाच नाहीये. बॉल अजून हातात सापडत नाही. थ्रो करत नाहीये. 2 तर पूर्ण झालेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा. धावसंख्या 2च्या बढतीनंतर स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचतोय 44. मॅच बनली फायटिंग टोटल मध्ये. जो नो प्लस षटकार बसला 7 धावा तिथे खऱ्या अर्थानं फायटिंग टोटल साठी मॅच ऑन झाली आणि त्यानंतर 2-2 3-3 धावा घेत फायटिंग टोटल मध्ये मॅच 44 वर पोहोचली. अंतिम बॉल लास्ट बॉल या इनिंग मधील. काय घडेल या बॉलवर आणि हा बॉल वाईड बॉल घडलं. वाईड बॉल आला. अवांतर धाव मिळाली या बॉलला. स्कोर कार्डवर आकड्यांची मोड या ठिकाणी पाहतात वाढते 45 ला जेव्हा मॅच टर्न झाली या षटकात. अंतिम बॉलवर काय किस्सा घडेल. महत्वाचा बॉल राईट अप ओव्हर द विकेट. फुल टॉस दिलाय हाही बॉल परंतु लांबी कमी असेल की जास्त. विकेट जाते. उंची जास्त लांबी कमी आणि विकेट काढली शेवटच्या बॉलला विशाल पष्टेनं. चला टीम SS फायटर आणि टीम ओम स्ट्रायकर दोन्ही टीम कर्णधार चला यायचं टॉस करण्याकरता. टीम ओम स्ट्रायकर आणि टीम SS फायटर. कर्णधार टीम SS फायटर आणि टीम ओम स्ट्रायकर. कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय.
तर नक्कीच महत्वाची सूचना असेल, रन रेटला महत्व राहील. जे क्वालिफाईड टीम झालेले आहेत 6, त्यांनी रन रेटवर लक्ष देणं सुद्धा विजयाबरोबर लक्ष ठेवा, कारण नियमांची सांगड आहे. कारण IPL स्टाईलनं या ठिकाणी रन रेट विचार केला जाईल, तेव्हा लीग फॉर्मॅटनं आपण टॉप 1ला रन रेटनं कसं राहू याचा प्रयत्नात राहा. मी कॉल देतोय आमच्या मान्यवर अजितजी ठाकरे साहेब, प्लीज या टॉस बॉक्स मध्ये टॉस केलं ओम स्ट्रायकर आणि विपक्ष टीम हात कर टीम SS फायटर आणि टीम ओम स्ट्रायकर. चला टीम SS फायटर आणि टीम ओम स्ट्रायकर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला दोन्ही कर्णधार यायचं आहे. अजितजी ठाकरे साहेब आमचे मान्यवर या टॉस बॉक्समध्ये इथे पोहोचलेत. प्रशांत ठाकरे असेल एका बाजूने कर्णधाराच्या भूमिकेतले, तर टीम ओम स्ट्रायकर चला या. हार्दिक पावडे या कर्णधाराच्या भूमिकेतनं जोडला जाईल. एका बाजूने SS फायटर प्रशांत ठाकरे जोडला जाईल. आमच्या मान्यवर अजितजी ठाकरे साहेब या ठिकाणी आहेत. ओके, तर कॉल दिला जाईल SS फायटर कडनं जो टॉस दिला जाईल. कॉल दिलाय या खुनबी आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब. मी मान्यवरांना विनंती करेन की VIP डाईस वर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. मान्यवरांना विनंती असेल मुख्य मंचावर जाऊन बसायचं. मॅच तिकडे स्टार्ट ठेवायची आहे. टॉस जिंकलाय टीम ओम स्ट्रायकर या संघानं. हार्दिक पावडे जो कर्णधाराच्या भूमिकेतनं आहे माझ्या समवेत. सर्वप्रथम तर निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय असेल आमचा. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. सुपर 6 मधली मॅच आहे. समोर SS फायटर सारखा एक तगडा संघ आहे. त्यांना किती धावांपर्यंत तुमचा थांबवण्याचा एक प्रयत्न असेल? खूप स्ट्रॉंग टीम आहे त्यांची. आमची पण बॉलिंग आहे चांगलीच. आम्ही 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. एक मी प्रश्न करेन हार्दिक तुला की पहिला प्रयोग आपण या वाडा तालुक्यातनं हा केला असा की मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून की आपण 2 तालुके एकत्र करून ही स्पर्धा खेळतोय. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन आहे. खूप चांगल्या मॅच होतात. प्रत्येक मॅच टफ झाले. मजा येते खेळायला. शुभेच्छा असतील हार्दिक पावडे आणि टीमला. जातो मी प्रशांत ठाकरेकडे. टॉस जिंकला असता निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंग घेणार होतो, परंतु आता वाट्याला बॅटिंग आले, तरी पण आम्ही चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू आणि झुंज देऊ. ओके, शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. आपण स्पर्धा पाहतोय वाडा विक्रमगड कुणबी प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं मॅच ऑन आहे. मी जास्त वेळ घेणार नाहीये आणि जिथनं समालोचन कक्षातनं आमचे साथी समालोचक जोडले जातील. संकेत वलटे. ओव्हर टू संकेत. असं धन्यवाद कुणाल. नंतर आज आपण पहिल्या इनिंग मध्ये पूर्वार्धात आवाज ऐकला तर सूरज पाटील सर यांचा. त्यानंतर जाऊयात उत्तरार्धाकडे. इनिंग पहिल्या इनिंगचा अर्थ झाला एकंदरीत 45 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली. त्यानंतर यासाठी पहिला चेंडू लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. या कनेक्शन प्रॉपर झालं नाही. अकाउंट ओपनिंग झाली. श्री गणेश झालाय. रोहित त्याच्या बॅट मधनं पहिली धाव येते. हॅलो. तर या ठिकाणी
षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल रोशन उर्फ लारा. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राईक एंडवर सागर. रोहित आणि सागर इन ऍक्शन सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहू शकाल. त्यानंतर आमच्या समालोचन कक्षासमोर जोडले जात आहेत मेघन ठाकरे. त्यांचा आज वाढदिवस. आपणास मेघन पाटील चेक या ठिकाणी संदीपजी इसामे साहेब उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. पूर्ण कमिटी आपण पाहतोय. मग अध्यक्ष साहेब असतील. 4 दिवस जेवणाची व्यवस्था ज्यांच्याकडनं झाली अवधूत कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर संदीपजी दुपारे साहेब, तसेच मग निखिल बागोल असतील, हसमुखजी पाटील असतील, कल्पेशजी पष्टे साहेब असतील, सर्व कमिटीला आपण पाहतोय. नितीन पष्टे असतील. ओव्हर टू संकेत. असा मेघन पाटील आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शिवशुभेच्छा. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देव. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नंतर जाऊयात सामन्याच्या दिशेने. काय सुंदर अगदी चेंडूला गाईड केलं थर्डमॅन रिजन साठी चौकार. पुढील चेंडू स्विंग आणि बॅटची एज घेऊन मात्र चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. झालंय विकेटचं पतन. बडी मछली जाल में. सागर बॅक टू पवेलियन. डगआउटच्या दिशेने जावं लागेल. एक मोठा हादरा म्हणावा लागेल. अगोदरच्या चेंडूवर एक कल्लात्मक फटका बघायला मिळाला. अगदी फलंदाजापासून दूर चेंडू होता, त्याला दिशा दिल्यानंतर चौकार मिळाला होता. यावेळेस मात्र गोलंदाजाकडनं कमबॅक केलंय. एक तेरी तो एक मेरी. नंतर पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील भावेश पाटील. इन ऍक्शन आपण पाहू शकाल. भावेश पाटील मॅन फ्रॉम खुपरी. एसबीपी खुपरी संघाकडून बिलॉंग करताना अनेक स्पर्धांमध्ये आपण सातत्यपूर्ण कामगिरी पाहिली आहे. यावेळेस एक जबाबदारी असेल. कुणबी 11 संघाकडून प्रमोट केले जाते 1 डाऊन साठी. स्टेप आउट होऊन फटका सजवलाय. सुरेख अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा एक वन क्वालिटीचा फटका. तीर की तरह सीधा. 6 धावा. धन्यवाद डीजे. अगदी पहिल्या चेंडूवर आपले मनसुबे स्पष्ट केले गेलेत. हल्ला चढवला जाईल. लोवर फुल टॉस. यावेळेस चेंडूला मात्र दिशा दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक मात्र डीप मिड विकेट डिव्हिजन क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये. अगोदरच्या चेंडूवर मात्र षटकार लगावल्यानंतर कुठेतरी लाईन लेंथ मध्ये खराबी बघायला मिळाली. लोवर फुल टॉस चेंडू, त्याला मात्र प्रॉपर कनेक्ट करता आलं नाहीये. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळालंय. धावफलक जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवर. या षटकात एकंदरीत बघायला गेलं तर एक चौकार लगावला गेला, एक षटकार लगावला गेलाय आणि एका विकेटचं पतन झालंय. षटक क्रमांक 1 अंतिम चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन रोशन उर्फ लारा सज्ज. रोशन टू रोहित. निर्धाव चेंडू. डॉट डिलिव्हरीचा फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 1 ची झाली सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत 12. 46 धावांचं आव्हान. अजूनही 24 चेंडू गरज असेल 34 धावा. पहिल्या षटकात मात्र धावांची लईलूट झाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा अगदी उठवला गेलाय. 10 पेक्षा अधिक धावा वसूल करण्यात यशस्वी झाल्यात. 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल एकंदरीत 34 धावा. 24 आणि 34 इथनं मात्र सामना फिरवायचा असेल तर विकेटचं पतन करावं लागेल. ही जोडी फोडावी लागेल. एका अनुभव संपन्न जोडी. एका बाजूने भावेश तर त्याचा सहकारी रोहित पाटील आणि फ्रॉम खरिवली. रोहित आणि भावेश गोलंदाजी मार्कवर. नवीन गोलंदाज सज्ज होत आहे. इन ऍक्शन आपण पाहू शकाल. भावेश टू भावेश. एक रफ अँड टफ महामुकाबला. एका बाजूने गोलंदाजी मार्गवर सज्ज भावेश तर त्याच्या विपक्षामध्ये फलंदाजीसाठी सज्ज असेल भावेश फ्रॉम खुपरी. पहिलं षटक जर बघायला गेलं तर अगदी वेळेत संपूर्ण झालंय. त्यानंतर दुसऱ्या षटकाला आरंभ होतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज भावेश सज्ज.
कनेक्शन हवं तसं प्रॉपर झालं नाही. अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून जातोय लॉंगर रिजन मध्ये. कुठल्याही प्रकारे अगदी एकापेक्षा जास्त धाव घेतली जाणार नाही. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळतं. एक लो स्कोरिंग जर मॅच असेल तर प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्याची गरज पडत नाही. त्यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेशन एक महत्वाचा पैलू असतो. जर आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये बघितलं तर 39 धावांचं एक आव्हान समोर ठेवलं गेलं होतं. त्यामध्ये कुठेतरी स्ट्राईक रोटेशनचा अभाव बघायला मिळाला. मोठे फटके कन्वर्ट करण्याच्या नादात मात्र नंतर विकेटचं पतन झालंय. नंतर जाऊया तर पुनश्च या ठिकाणी जर आजूबाजूला कुठे संघमालक बसले असतील डगआउट मध्ये वगैरे तर प्लीज त्यांना मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. सर्व संघमालकांना विनंती करतोय की प्लीज या आणि डगआउट आपल्या मुख्य मंचावरनं मॅचचा आनंद घ्या. संघमालक कुठे असतील तर या प्लीज. वेलकम. ऑफ साईडच्या दिशेने एक शपल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न झाला मात्र चेंडू पायावर आदळला. पंचांकडे अगदी जोरदार दाद मागण्याचा प्रयत्न केला गेला. ही पंचांकडनं लेग बाईजचा इशारा आला. एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचेला 14 या धावसंख्येवर. अजूनही 32 धावांची गरज. 22 चेंडू 32 धावा. जर मोठे फटके आले नाहीत तर मात्र अंतिम षटकात कुठेतरी जास्त धावांचा पाठलाग करायला लागू शकतो. सामना हार्ड होऊ शकतोय. सध्या तरी मात्र संतुलित असा सामना. 22 चेंडू 32 धावा. एक मोठा षटक जर आलं तर सामन्यावर वरचढ ठरेल तो कुणबी 11 संघ. मात्र जर कमबॅक करायचं असेल तर विकेटचं पतन करावं लागेल. लॉंग दी कार्पेट अगदी चेंडूला सन्मान दिला गेला. एक स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीच्या प्रयत्नात रोहित त्याच्याकडनं कधी रिस्पॉन्स केला गेलाय मात्र नॉन स्ट्राईक एंडवर भावेश याच्याकडनं कुठल्याही प्रकारे प्रतिसाद दिला गेला नाही. एकेरी धावेवर समाधान मानावं लागलं. ज्याप्रमाणे टाळी एका हाताने वाजत नाहीये त्याप्रमाणे जर धाव घ्यायची असेल तर दोन्ही फलंदाजांना आपला क्रीज सोडून क्रीज मध्ये दाखल व्हावं लागतं. चेक या ठिकाणी पालघर लोकसभा लोकप्रिय खासदार साहेब या ठिकाणी येत आहेत. प्लीज वेलकम. हेमंतजी सौराज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. प्लीज वेलकम वेलकम वेलकम. आपण सुस्वागतम. हार्दिक हार्दिक स्वागत. पालघर लोकसभेचे लोकप्रिय खासदार साहेब आदरणीय हेमंतजी सौराज साहेब, डॉक्टर हेमंतजी सौराज साहेब, आपलं हार्दिक स्वागत. सर्व बहुसमाजाला एकत्र घेऊन या पालघरच्या विकासासाठी ध्येय आणि धोरण आखणारे आदरणीय खासदार, अगदी चांगल्या संस्कारांना विष्णू सौराज साहेब यांनी ज्यांना मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टर हेमंतजी सौराज साहेब. आणि पालघरमध्ये रेल्वेच्या पुढच्या सुद्धा सुविधा वाडा जव्हारमध्ये असाव्यात आणि हा विकसनशील भाग अजून विकसित कसा होईल यासाठी झटणारे खासदार. त्याचबरोबर वाढवण बंदरच्या माध्यमातून लाखोच्या स्वरूपाने रोजगार या पालघरच्या युवकांना कसा मिळेल अशी दिशा देणारे खासदार हे डॉक्टर हेमंतजी सौराज साहेब, आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आगमन झालेले आदरणीय श्रीगण इन्फ्राचे प्रोपरायटर माननीय योगेशजी बबनराव पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम सुस्वागतम. आपलं वाडा विक्रमगड कुणबी क्रिकेट लीग मध्ये हार्दिक स्वागत. कुणबी क्रिकेट लीगचे अध्यक्ष योगेशजी बबनराव पाटील साहेब, योगेश भाऊ त्यांच्या समवेत मित्र परिवार, वेलकम वेलकम सुस्वागतम. खासदार साहेबांचं आगमन व्यासपीठावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हार्दिक स्वागत. वेलकम डॉक्टर हेमंतजी सौराज साहेब, वेलकम. मॅच ऑन करायची. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातात 21-21. अजूनही 25 धावांची गरज. रोहित पाटील लेफ्ट हँडेड बॅट्समॅन लॉंग ऑन रिजन मध्ये फटका सजवला जातोय. तेवढंच अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन आणि या धावफलक एकने पुढे जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर. 22 स्पीडअप करायचंय. बी फास्ट. आजच्या दिवसामध्ये अगदी वेळेत आपल्याला स्पर्धा कंप्लीट करायची आहे.
यानंतर देखील 5 सामने खेळवायचे आहेत. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस वाडा विक्रमगड तालुका या दिदा कुणबी क्रिकेट लीग 2025 मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून अगदी साकार झालेली एक भव्य दिव्य स्पर्धा. इन ऍक्शन गोलंदाजी मार्गावर आपण पाहू शकाल भावेश टू भावेश. एका बाजूने भावेश तर त्याच्या विपक्षामध्ये भावेश मॅन फ्रॉम खुपरी. लॉंग दी कार्पेट क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र अगदी निघून गेलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. थोडंसं फॉर्मलिंग जरूर होत आहे मात्र एकापेक्षा अधिक धावा मिळत नाहीयेत. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 23 या षटकातील मात्र झाली समाप्ती. षटक क्रमांक 2 ची झाली सांगता. 18 चेंडू विजयासाठी गरज असेल 23 धावा. 18 चेंडू 23 धावा. अगदी 23 धावा किती षटकामध्ये केल्या जातील या गोलंदाजीमध्ये अंतिम षटकापर्यंत सामना घेतला जाईल का? कारण नेट रन रेट तेवढंच महत्वाचं असेल या पुढील सामन्यांच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर. ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरण जागण्यासाठी आदर्श हवा, आदर्शासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी अभिमान हवा, स्वाभिमान हवा, संस्कृती हवी, परंपरा हवी. आणि अखंड महाराष्ट्राच्या इतिहासात या गोष्टी फक्त एकाच नावामध्ये अनुभवायला मिळतात. ते नाव म्हणजे राजे शिवछत्रपती. ते नाव म्हणजे राजे शिवछत्रपती. अगदी या 23 धावा सोप्या वाटत असल्या तरी गोलंदाजी संघाने जर संघर्ष केला तर 23 धावा देखील डिफेन्स केल्या जाऊ शकतात. यावेळेस उसळी घेणारा चेंडू शरीराचा वेध घेतोय निर्धाव स्वरूपामध्ये. डॉट डिलिव्हरी जस गोलंदाजाकडनं कमबॅक केलं जाईल का? कारण गोलंदाजी मार्गावर सज्ज डॉक्टर परागजी ठाकरे यांचं कुणबी क्रिकेट प्रीमियर लीगला त्यांनी भेट दिलेली आहे. वेलकम, सुस्वागत. नामविख्यात डॉक्टर आदरणीय डॉक्टर परागजी ठाकरे आपलं हार्दिक स्वागत. स्टेप आउट होऊन एक फटका सजवण्याचा प्रयत्न. एक धाव यास सिंगलने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. अगदी आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. मान्यवरांची मांदी आली आपल्याला बघायला मिळते. अतिथी देवो भव. गोलंदाजी मार्गावर रोशन लारा सज्ज, त्याच्या विपक्षामध्ये रोहित वर्सेस रोशन मन फ्रॉम डोंगस्ते तर त्यांच्या विपक्षामध्ये रोहित पाटील मन फ्रॉम खरिवली चिंचगर. नंतर जाऊया आता पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. या षटकात आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करता आली आहे. त्यानंतर रोशन टू रोहित, कारण विजयासाठी अजून गरज असेल 22 धावांची. 16 चेंडू 22 धावा. बी फास्ट स्पीडअप करायचं आहे. वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे. टाइम लावलं गेलंय. त्यानंतर रोशन पुन्हा एकदा सज्ज. षटक क्रमांक 3 त्यातील तिसरा चेंडू. स्विंग अँड मिस. काय सुरू. आणि आपण स्वागत समारंभाकडे या ठिकाणी जात आहोत. पालघर लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. कुणबी क्रिकेट लीग 2025 या लीगचे अध्यक्ष योगेशजी बबनराव पाटील साहेब, मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय खासदार साहेबांचा सन्मान केला जातोय. डॉक्टर हेमंतजी सवरा साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्या. डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचा, खासदार साहेबांचा शाही सन्मान. लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंतजी विष्णू सवरा साहेबांचा सन्मान केला जात आहे. ओव्हर टू मॅच. पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत.
युवा नेते सई ऑप्टिकलचे प्रोप्रायटर वाडा नागरी पतसंस्थेचे संचालक माननीय अजितजी ठाकरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान संदीपजी दुपारे साहेब यांनी करावा अशी विनंती करतोय. संचालक अजितजी ठाकरे साहेबांचा सन्मान केला जात आहे. पुढील सन्मान शर्वरी हॉस्पिटल, एक फेमस हॉस्पिटल आहे. शर्वरी हॉस्पिटलचे प्रोप्रायटर आदरणीय डॉक्टर परागजी ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान सुरेश पष्टे यांनी करावं. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य सुरेशजी पष्टे यांच्या शुभ हस्ते शर्वरी हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय परागजी ठाकरे यांचा कुणबी क्रिकेट लीग मध्ये सन्मान केला जात आहे. थैंक यू, थैंक्स अ लॉट. असं काय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. 18 चेंडूत 23 धावांची 23 धावांची गरज असताना 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि महत्वाचे 2 विकेटचं पतन केलंय. विजयासाठी 13 चेंडू 22 धावा. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला जातोय. पिचिंग आउटसाइड लेग या षटक क्रमांक 3 ची झाली आहे सांगता. तिसऱ्या षटकात फक्त 1 धाव खर्च केली गेली. याचा ओट तर जाऊ आपण या ठिकाणी मान्यवरांच्या मनोगताकडे. खासदार साहेब पालघर लोकसभेचे डॉक्टर हेमंतजी विष्णू सवरा साहेब यांनी या मॉर्निंग क्रिकेट क्लबचं आयोजन आणि दरवर्षी वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग होते. यावर्षी विक्रमगड तालुकाही जॉईन झालेला आहे. वाडा आणि विक्रमगड 2 तालुक्याच्या कुणबी क्रिकेट लीग बद्दल आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. वाडा आणि विक्रमगड या 2 तालुक्यांच्या संयुक्त तालुक्यांच्या वतीने कुणबी क्रिकेट लीगचं आयोजन आज इथे केलेलं दिसतंय. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सगळे सदस्य हे कायम दररोज इथे येऊन चांगली प्रॅक्टिस करत असतात आणि या क्रिकेट लीगचे अध्यक्ष माननीय आमचे ज्येष्ठ बंधू योगेशजी पाटील असतील किंवा कुणबी क्रिकेट लीगचे इतर विश्वस्त आमचे वैभवजी सभापती, नंतर आमचे संदीपजी दुपारे, संकल्पजी पष्टे, उपस्थित सर्व. खरं तर खूप चांगलं नियोजन इथे दिसतंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उत्कृष्ट असं मैदान हे सर्व खेळाडूंसाठी एक चांगली पर्वणी आहे आणि त्यामुळे दरवर्षी तुम्ही इथे आयोजन करत असता. मलाही इथे येण्याचा योग, भेट देण्याचा योग येत असतो आणि चांगलं सुसज्ज असं मैदान आहेच, परंतु चांगले खेळाडूसुद्धा, गुणवंत खेळाडूसुद्धा इथे चांगला खेळ दाखवताना दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये टेनिस क्रिकेटला पण चांगले दिवस आलेले आहेत. एक प्रोफेशनल क्रिकेट हे टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला आलेलं दिसतं आहे आणि त्यामुळे आपले कामधंदे सांभाळून क्रिकेट खेळावं असे सगळ्यांना मी सूचना विनंती करतो. आणि क्रिकेट नक्कीच आपला आबालवृद्धांचा खेळ आहे. आपल्या भारतामध्ये खूप म्हणजे छोट्या मुलापासून ते वृद्धांपर्यंत तेवढ्याच चांगल्या रीतीने हा खेळ बघितला जातो, खेळला जातो. आणि इथे सुद्धा आता अबव 40 टीमचे बरेचसे सदस्य बसलेले आहेत. त्याच्यामुळे जवळ जी कोणला क्रीडा संकुलात जागा आहे त्या जागेच्या निमित्ताने सुद्धा ते लवकरात लवकर ते मैदान तयार झालं पाहिजे, संकुल तयार झालं पाहिजे. आणि क्रिकेटच्या व्यतिरिक्त क्रिकेट पण आणि त्या व्यतिरिक्त इतर सगळे खेळ तिथे खेळता आले पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून निश्चितच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ते लवकरात लवकर सुसज्ज असं मैदान निश्चितच आपल्या वाडा तालुक्याला मिळेल अशी तुम्हाला ग्वाही देतो. आणि या निमित्ताने एक चांगलं व्यासपीठ सगळ्यांसाठी तुम्ही तयार करून दिलेलं आहे. त्यामुळे अध्यक्षांचे, त्यांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन करतो. आमचं आणि माझ्या टीमचं तुम्ही स्वागत केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
संदीप दादा दुपारे यांचा आज उद्या वाढदिवस आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून, सौरा परिवाराकडून, पालघर लोकसभा मतदारसंघाकडून आणि तमाम क्रिकेट शौकीनांकडून मी संदीप दादा दुपारे यांना ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. नक्कीच त्या ठिकाणी आपण कुणबी क्रिकेट लीगमध्ये मनोगत ऐकलं तर खासदार साहेब डॉक्टर हेमंतजी सौरा साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. ओव्हर टू मॅच. पंचांचा डिसिजन येतोय या नो प्लस फ्री हिट असेल. पुढील चेंडूवर फ्री हिट विजयासाठी गरज असेल 12 चेंडू 10 धावा. 12 चेंडू 20 धावा. फ्री हिटचा चेंडू रोशन बागुल स्ट्राइक एंडवर सज्ज. उडवलाय पाठवलाय चेंडू निघून जाईल. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा. काय सुरेख फटका सजवला गेलाय. चेंडू लगेच मॅच बॉल पोचवायचंय. मॅच बॉल पोचवायचंय. षटकाराने मात्र धावफलक 6 ने पुढे जाऊन पोहोचलेला 32 या धावसंख्येवर 32. विजयासाठी मात्र आता 14 धावांची गरज. 11 चेंडू 14 धावा. कुठेतरी एक आव्हान कठीण वाटत होतं. 2 षटकात तब्बल 22 धावांची गरज होती. त्यानंतर एक खराब चेंडू आणि फ्री हिटवर मात्र अगदी खरपून समाचार घेतला गेलाय. चेंडूला पाठवलंय षटकाराकरिता 6 धावा. विजयासाठी गरज असेल 11 चेंडू 14 धावा. 14 धावा 11 चेंडू. रोशन बागुल इन फॉर्म बॅट्समन स्ट्राइक एंडवर सज्ज असेल. वेळेस लोअर फुलटॉस अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. कलेक्शन करून अगदी सहजरित्या फेकी केली जाते. स्टॉप होतोय चेंडू. एकेरी धावेने मात्र स्ट्राइक रोटेशन बघायला मिळतं. धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेला 33. अजूनही 13 धावांची गरज. 10 चेंडू 13 धावा. भावेश एका बाजूने मात्र कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळता आला नाही. सजवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. ऑफसाइड दिशेने शफल होऊन डीप स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. मनसुबा असफल ठरलाय कारण चेंडू तेवढा दर्जेदार हाताळला गेलाय. कॉन्क्रीट पिचवर अतिरिक्त उसळी घेऊन मात्र चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एवढेच गोलंदाजाकडून षटकारानंतर कमबॅक केलं जात आहे. एक गुड लाईन लेंथवर चेंडू हाताळले जात आहेत. फलंदाजाला तिथनं मात्र फटके खेळणे कठीण होतं. वेळेस स्लॉट मध्ये आलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. माउंटेन बिस्लरी प्रीमियम वॉटर षटकार 6 धावांकरिता. षटकाराने मात्र अगदी धावफलक पुढे जाऊन पोहोचेल
39 धावसंख्येवर. जुनी 7 धावांची गरज. 8 चेंडू 7 धावा. सामना मात्र कुठेतरी जवळ येतोय. त्यानंतर वेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. अगदी काय चतुराई चालाकी बघायला मिळते लोश रोशन उर्फ लारा याच्याकडनं. थेट यष्टींचा वेध घेतला गेलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. धावचित स्वरूपात भावेशाला मात्र पवळवला गेलाय. तंबूच्या आश्रयाला झालंय विकेटचं पतन. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा इन ऍक्शन मैदानामध्ये आपण पाहू शकाल. अजूनही 7 धावांची गरज असेल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना या षटकात आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. आता मात्र गरज असेल 7 चेंडू 7 धावा. 7 धावा 7 चेंडू. 7 चेंडू 7 धावा. असा पुढील फलंदाज नेक्स्ट बॅटर इनक्रीज दाखल होतोय आशिष वन फ्रॉम चिंचगर. विजयासाठी गरज असेल 7 चेंडू 7 धावा. स्पीडअप करायचंय. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल खरिवली गावचा सुपुत्र रोशन बागुल. देखना फटका अगदी एक्स्ट्रा कव्हर. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू निघून जाईल. धन 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 सीमा रेषा पार. F1 कॉलनीचा चौकार. षटक क्रमांक 4 ची झाली आहे सांगता. विजयासाठी आता मात्र गरज असतील अवघ्या 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. यापुढील होणारा सामना ओम स्ट्रायकर्स. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. नो मीटिंग्स क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. अवघ्या 3 धावांची गरज आहे. ओम स्ट्रायकर्स. आणि हे मैदानाच अगदी विशेष आहे कारण या मैदानावर 3 धावा देखील डिफेंड करता आल्या आहेत. त्यामुळे कारण क्रिकेट अनिश्चितांचा खेळ असतो. कधी काय घडेल काय सांगता येत नाहीयेत. 6 चेंडू 3 धावा. या षटकातील पहिले 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. गोलंदाजीची धुरा असेल मात्र गोलंदाज केतन. एका बाजूने केतन त्याच्या समोर अनुभव संपन्न फलंदाज आशिष पाटील. आशिष टू केतन. 6 चेंडू 3 धावा. या सामन्याचं जे काही चित्र असेल पहिल्या 3 चेंडूवर असेल. कारण जर पहिल्या 3 चेंडूवर धावा वसूल करता आल्या नाहीयेत शेवटच्या 3 चेंडूवर जर सामना गेला तर मात्र अगदी फासल्या फासफूस होतील. एकंदरीत बघायला गेले तर 6 चेंडू 3 धावा. स्पीडअप करायचंय. आशिष मोठा फटका खेळेल की सिंगल डबलने विजयाच्या समीप जाईल. 6 चेंडू 3 धावा. गोलंदाज केतन सज्ज. यस पहिला चेंडू. अगदी क्षेत्ररक्षांना सजवलं जात आहे. जाळं पसरवलं जात आहे. शिकार गळाला लागेल का? पहिला चेंडू. खेळ खलास. मॅच फिनिश. आशिष पाटील याच्या बॅट मधनं फाईन लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर.